मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. देवगाव ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट उपसरपंच तथा प्रसिद्ध युवा उद्योजक गुरुशेठ खोळंबे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मुरबाडमध्ये संपन्न झाला. या प्रसंगी माजी नगरसेवक रवींद्र देसले, आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उघडे, भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अण्णा साळवे, आरपीआयचे युवक अध्यक्ष धनंजय थोरात, भाजपचे युवा नेते नरेश मोरे, पत्रकार दिलीप पवार, आरपीआयचे जितू पंडित, उपसरपंच गोविंद खोळंबे, पोलीस पाटील कपिल बालेराव, वकील दिनेश वागचौडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गायकवाड उपस्थित होते. Happy birthday to you. Happy birthday to you, Guru Sheikh. Happy birthday to you. बार ये आए, बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, है मेरी है. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. टाळ्या वाजवा ना रे. टाळ्या. अरे शांत रवी रवी बाजूला रवी. हां ओके घ्या तो पडला बघ खाली. हां सगळे असे उभे राहा, फोटो येईल जरा असं थोडंसं असं तुम्ही पुढे आहे ना एक काम इकडे पण या ना, इकडे या ना रवी, इकडे या ना. एकच मिनिट फक्त एक फोटो घेऊ दे फक्त. ओके. नातेवाईक गुरु शेठ खोळंबे यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या प्रसंगी मी माझ्या देशली कुटुंबातर्फे आणि मी मुरबाड नगर पंचायतचा प्रथम नगरसेवक या नात्याने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा देतो. मी इथंच थांबतो. 2026 मुरबाड तालुक्यातील एक कृतिशील तरुण समाजसेवक ज्यांना म्हणता येईल की ज्यांनी आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन एक वेगळं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असे आमचे परममित्र श्री गुरुनाथ शेठ खोळंबे यांचा जन्मदिवस, वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला हा एक आनंदाचा क्षण आहे की या दिवशी आपण या पृथ्वीवर येऊन, या जगात येऊन, या निसर्गामध्ये निसर्गाने दिलेलं जे शरीर आहे ते जीवन आहे आणि त्याचा उपयोग आपण आपल्या समाजकार्यासाठी आपण करत असतो. त्यामध्ये जे एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र गुरुनाथ शेठ खोळंबे आणि त्यांचा असा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आज मोठ्या आनंदाने उत्साहात आज साजरा होत आहे. मी माझ्या वैयक्तिक पवार कुटुंबियाकडून आणि मी ज्या पत्रकार संघटनेत काम करतो, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने, ओबीसी संघटनेच्या वतीने, कुणबी समाज संघटनेच्या वतीने गुरुशेठ खोळंबे यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो अशी मी ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि त्यांना भावी आयुष्याच्या या वाढदिवशी उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. देवगाव गावचे एक कर्तव्यदक्ष माजी उपसरपंच, एक आदर्श व्यक्तिमत्व, या मुरबाड तालुक्यामधील एक आदर्श युवा उद्योजक आमचे मित्र गुरुशेठ खोळंबे यांचा वाढदिवस आदरणीय अण्णाजी साळवे यांच्या कार्यालयामध्ये संपन्न होत आहे. या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुरबाड नगर पंचायतचे प्रथम नगरसेवक व प्रथम आरोग्य सभापती, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रदा देसले साहेब, खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये एक आंबेडकरी चळवळीचा एक बुलंद आवाज, अन्याय अत्याचार दिसेल तिथे तात्काळ जाऊन जाणारा एक दिलखुलास व्यक्तिमत्व आमचे मित्र अन्याय अत्याचार निवृत्त समितीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अण्णाजी साळवे साहेब. त्याचप्रमाणे कार्यक्रम कुठलाही असो त्या कार्यक्रमाला प्रत्येक वेळी हजेरी लावणारे, सर्वांच्या सुखदुःखात धावणारे लोकक्रांती संघटनेचे धडाडीचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र नरेशजी मोरे साहेब, आमचे सहकारी आणि मुरबाड तालुक्याची युवांची धुरा आम्ही ज्यांच्या खांद्यावर दिली आहे ते
युवक अध्यक्ष सन्माननीय धनंजय थोरात साहेब, त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष संघटक आदरणीय आमचे युवा उद्योजक जितूजी पंडित साहेब, त्याचप्रमाणे दुसरे देवगावचे युवा उद्योजक सन्माननीय आमचे रवींद्रजी गायकवाड साहेब, वकिली क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आगळं वेगळं नाव तयार केलेलं आहे, ज्यांची ओळख त्यांनी एक वकील क्षेत्रामध्ये आपले टिकून ठेवले असे आमचे मित्र वकील आदरणीय दिनेशजी वागचौडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र पोलीस पाटील संघटनेचे या ठिकाणी उपाध्यक्ष तालुका सन्माननीय कपिलजी भालेराव साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र या ठिकाणी गोविंदजी खोलंबे असतील आणि तुम्हा आम्हा सर्वांना गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय काम छोटं असो मोठं पण त्याला प्रसिद्धी आम्हाला एवढी देणारे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना प्रसिद्धी करणारे या मुरबाड तालुक्यातील कर्तव्यदक्ष पत्रकार ज्यांना संबोधले जाते असे आमचे मित्र संजयजी बोरगे साहेब व उपस्थित आपल्या सर्वांना मी जय भीम करतो. आताच त्यांना पुरस्कार दिला त्याबद्दल गुरुशेठच्या जीवनावर बोलायचं म्हटलं म्हणजे मी 2016ला जेव्हा तालुका अध्यक्ष झालो आणि मला वाटतं 2017 पासून आमची ओळख झाली, त्या दिवसापासून गुरुशेठ आमच्या चळवळीच्या सोबत सातत्याने काम करत आहे. कुठेही असू द्या, अन्याय अत्याचार तेव्हा प्रथम धावणारा, सुखदुःखात प्रथम धावणारा कोणी व्यक्ती असेल तर आदरणीय गुरुशेठ खोलंबे आहे. गुरुशेठनी आपल्या स्वतःच्या जीवनावर किंवा स्वतःच्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन केलं की आज धम्माच्या वाटचालीकडे ते प्रयाण करत आहेत आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये नाव कमवून आणि तो नाव टिकून ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहे. अशा या लाडक्या भावाचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो. तो तुम्हाला सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस म्हणून या ठिकाणी संबोधला जातो. मी अधिक वेळ न घेता आमच्या त्या लाडक्या मित्राला, लाडक्या भावाला माझ्या उघडे परिवारातर्फे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया मुरबाड तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान. त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आहात. हे आपले सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व गुरुशेठ खोलंबे यांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक रवींद्र देसले साहेब, तसेच मुरबाड तालुक्यातील कर्तव्यदक्ष अध्यक्ष दिनेशजी बोरगे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे आवडते ॲडव्होकेट दिनेशजी वागचौडे साहेब, लोकक्रांती सामाजिक संघटनेचे नेते आणि भाजपचे कार्यकर्ते आदरणीय नरेशजी मोरे साहेब, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सामाजिक कार्यकर्ते रवींद्रजी गायकवाड साहेब, जितेंद्रजी पंडित साहेब, त्यांना सर्वांना सगळे क्रांतिकारी जय भीम करतो. आज ज्यांच्या आपण वाढदिवसासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ते आपले सर्वांचे नातेवाईक आणि मित्र आदरणीय खोलंबे यांचा वाढदिवस या ठिकाणी उघडे साहेबांनी सांगितलं की आपण आज आपलं त्यांचा शेवटचा वाढदिवस करायची आणि आम्ही गाडीत चर्चा करत असताना अचानक त्यांची त्या ठिकाणी एंट्री झाली आणि आम्ही चर्चा करत असताना त्यांची एंट्री झाली. म्हणजे भगवंताच्याही मनात असेल की याची तात्काळ स्वरूपात भेट करून या ठिकाणी हा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा व्हावा. गुरुशेठच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय डॅशिंग असं व्यक्तिमत्व संपूर्ण ठाणे जिल्ह्याला आणि दुसरं विशेष म्हणजे की ते देवगावचे उपसरपंच पद त्यांनी बसवलेले, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय सिरियस असा वाटा आहे. त्यानंतर मुरबाड तालुक्यामध्ये दोस्ती कशी असावी, दोस्ती कशी निभावावी हे मी त्यांना जवळून बघितलेले. बरेच त्यांचे असे हितचिंतक आहेत की त्यांच्या सोबत जेव्हा ते असतात तेव्हा त्यांची चर्चा ही अतिशय त्यांच्याबद्दल चांगली असते. गुरुशेठ हा अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. ते वेगळे सुद्धा असू शकतात पण त्यांच्यामध्ये एक अतिशय चांगलं सुद्धा एक गुण आहे की ते सर्वांच्या सुखदुःखात सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. मी या ठिकाणी अधिक वेळ घेत नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी हो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो ही मी या ठिकाणी आज अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्राच्या या संघटनेच्या वतीने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष या नात्याने आणि माझ्या साळे परिवाराच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.
गावचे माजी उपसरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते, माझे मित्र आणि आपल्या सर्वांचेच मित्र गुरुशेठ खळंबे यांचा आज वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब साळवे यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये आज वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसासाठी खास करून यांची निवड अध्यक्ष म्हणून झालेली ते आमचे कार्यसम्राट नगरसेवक रवींद्रजी देसले साहेब. या मुरबाड तालुक्याचे सर्वांचे आवडतं व्यक्तिमत्व RPIचे तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे साहेब, तसेच डॅशिंग नेतृत्व आमचे भाजपाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब साळवे, तसेच आमचे वकील साहेब आहेत तिथे, संजयजी बोरगे सर आहेत, अजून पंडितजी. आपण आज हा आनंदाचा सोहळा इथे साजरा करत आहे आणि खास करून आपण सर्व मंडळी उपस्थित आहे. तर मी लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच आमच्या पत्रकार संघाच्या वतीने गुरुशेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम.